नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण फक्त एकच की माधुरी हत्तीन ज्या प्रकारे माधुरी हत्तींना आणण्यासाठी कोल्हापूरकरांचा प्रयत्न चाललाय त्याबद्दल कोल्हापूरकरांचं आभार। असेच प्रयत्न करत राहा। आता येऊया मुद्द्याकडे। काय झालं मित्रांनो, सध्या सोशल मीडियावर काही विकले गेलेले डुकरं आहेत। विकली गेलेली डुकरं म्हणजे 700, 800, 1000, 1500 अशा रुपयामध्ये विकली गेलेली आहे। जे आधी समर्थनात बोलत होती माधुरीच्या, आता तिने विरोध केलाय। बरोबर आहे तुमचं, तिच्यावर छळ होतोय, तिला तिकडच नेलं पाहिजे। अरे माजलेल्या डुकरांनो, लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला। 35 वर्ष ती हत्तीन तिथं राहिले, त्या लोकांनी बघितलं आणि तुम्ही आता सांगताय का तुमच्या आईला तुमच्या घरातलं तुमचं पाळलेलं कुत्रं असतं ना, कुत्रं जी कुत्रं तुम्ही पाळता, मांजर पाळता, ती सोडावर असं बाहेर कुठंतरी कसं मुळव्यात तुमचा असा ठणकतो लगेच, नको बाबा आम्ही ॲनिमल्स लवर आहे, ॲनिमल्स लवर असं चालतं तुमचं। आणि तुम्ही आता सांगता का ते तिथंच राहायला पाहिजे। आणि तिथं सगळ्या पेटावाल्यांची सगळी करामत झालेली आहे। आजाराचं खोटं नाटक करून तिला इथून घेऊन गेल्यात। जर कोल्हापूरमधला जर डॉक्टर म्हणतोय ती तिची व्यवस्थित आहे, तिला काहीच झालेलं नाही आहे, ही तिकडनं आली गँग आणि तिथे येऊन यांची हिचं मेडिकल केलं, त्यावेळेस कळतं की हिला आजार आहे। त्यावेळेस ही नकार दिला जातो, मठाकडनं नकार देतात की बाबा आमचा हत्ती आम्ही देणार नाही हत्तीन। तेव्हा ही कोर्टात जातात, कोर्टात धाव घेतात आणि कोर्ट माहिती आहे ना, अहो इथं ही सुट्ट्यात डुमडुमवाले। अरे हत्तींचा काय विषय घेऊन बसलाय तुम्ही राव? हत्तींना काय लागला निकाल त्यांच्या साईडने आणि सांगितलं बाबा हत्ती घ्या वनतारामध्ये पाठवा। वनतारा जगात एकमेव जंगल आहे असं वनतारा, जे आता तयार करण्यात आले। म्हणजे नाहीच कुठं, तिथंच सगळं होऊ शकतं, बाकी कुठं नाही। अरे सगळा इथं खेळ चालू आहे पैशांचा, राजकीय खेळ चालू म्हणतात। आणि हे काय चालू आहे, प्रत्येक गोष्ट तुम्हाला गुजरातला घालवायची का? गुजरातलाच न्यायची का तुम्हाला? म्हणजे व्यवसाय चालल्यात तर चालल्यात, आता आमचे जनावर सुद्धा तिकडं न्यायची। एक काम करा ना, रस्त्यावरची डुकरं बिकरं असतात ना, ती सुद्धा तिकडे घेऊन जावा जरा फिरा। कुत्री, भटकी कुत्री जे लोकांना चावत फिरतात, त्यांना घेऊन जावा तिकडं। ते करणार नाही, तिथं तुमचं ॲनिमल लवर असं डुंगणावर लाद देता तुम्ही तिथं, बरोबर ना? तिथं तुमचं ॲनिमल लवर संपतं। म्हणजे तुम्ही किती जनावरांमध्ये सुद्धा अतिभेद करता राहू तुम्ही। म्हणजे भारी असेल तर घेऊन जायचं आणि लोळलेलं घाण शी असेल, थू असेल तर नको, किती बेकार आहे असं चालतं। अरे काय काय चाललंय तिथं? काय आता सोशल मीडियावर मी व्हिडिओ सुद्धा बघतोय, तिथं काय कार्बन क्रेडिट्स म्हणजे जे चालू होणार आहे भविष्यात भारतात, त्याची आत्तापासून त्या तयारी चालू आहे। म्हणजे जिथं पोल्युशन जास्त असतं, ज्या कंपनीचं पोल्युशन जास्त असतं, त्यांनी ते कार्बन क्रेडिट्स विकत घेणं, म्हणजे जे आहे त्यांनी पोल्युशन कमी होतं ते करायचं। त्याच्यानंतर जेनेटिक डाटा जनावरांपासून तो विकायचा, तिथं एक पैसे कमवायचे। पाणी पाणी असं सांगितलं जातं की 2040 पर्यंत पाण्याचे भाव तेलापेक्षा जास्त होणार आणि गोरगरिबांच्या नितंबावर तुम्ही लाथा घालणार। असा खेळ खंडोबा चालू आहे, कंट्रोलिंग चालू आहे बाई सगळीकडे। कंट्रोलिंग आमची वाटच लावायला बसलाय तुम्ही बाईंच्या। सुधारा रे तुम्ही, सुधारा ना बाबा, काय तुमचं चाललंय? अरे जगू द्या। मुद्दा आला हातनींचा आणि काही भाडकाऊ लोक आहेत भिकार चोड बॉडीची, सुधारा रे तुम्ही। जनावर आहे ते, 2 रुपयासाठी आपली लायकी आपली इज्जत विकू नका भाडव्यांनो। हां, घरात दारात कोण आलं तरी आपण त्याला भाकर देणारे आपले समाज आहे। आपले समाज रस्त्यावर कोण आलं तरी आपण त्याला म्हणतो अरे बिचारा 10 रुपये देतो। 35 वर्ष तो हत्ती त्या लोकांनी सांभाळला, जैन मठातल्या लोकांनी, कोल्हापूरकरांनी। तो व्हिडिओ बघताना डोळ्यात पाणी आलं रे भाई, पाणी। वाईट वाटत होतं आम्हाला व्हिडिओ बघताना, अक्षरशः डोळे भरून आलते आम्हाला। इथून मोबाईलमध्ये बघताना डोळे भरून आलते, त्या लोकांची अवस्था तिथं काय झाली असेल। आणि तुम्ही म्हणता तिथं गू खावा आणि हे खावा, लाज वाटली पाहिजे। आम्ही तुम्हाला काय समजतो, आम्ही तुम्हाला भाऊ म्हणतो। हाताने ये रे मेऱ्याच्या मागल्या अशी गत करून घेतली, सुधरा फक्त एवढंच सांगाल। विचार बदला, विचार बदलले तर होणार आहे। 4 पैसे जास्त मिळतात म्हणून विकू नका स्वतःला। आणि व्हिडिओच्या शेवटी फक्त एकच सांगतो, हत्तीन कोल्हापूरला आली पाहिजे, संपला विषय। त्यासाठी आपण प्रयत्न करत राहायचे। बस, जय महाराष्ट्र।